परिवर्तक कस्तुरे ॲसिड हल्ला प्रकरण, धर्माराय याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। मुलचेरा तालुक्यातील लगाम ग्रामपंचायतमध्ये मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अंतर्गत कार्यरत ग्राम परिवर्तक समाधान कस्तुरे यांच्यावर झालेल्या ॲसिड हल्ल्याप्रकरणी जिल्हा परिषद सदस्य शिल्पा राय यांचा पती धर्माराय याला अहेरी पोलिसांनी अटक केली आहे। न्यायालयाने त्याला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी ठोठावल्याची माहिती प्राप्त झाली आहे। समाधान कस्तुरे यांच्यावर केलेल्या हल्ल्याचे कारण अद्यापही कळू शकले नाही। टिपेश्वर येथील अभयारण्यातील T4 वाघिणीच्या गळ्याला नायलॉनचा फास लागल्याने तिचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे। नायलॉनचा फास तिच्या मानेला लागल्यामुळे गंभीर व खोल जखम झाली होती आणि जखमेच्या ठिकाणी अड्या लागल्याचे यात दिसून आले। पांढरकवडा वन खात्याअंतर्गत टिपेश्वर अभयारण्यात T4 वाघिणीला गळ्याला फास लागून असल्याची माहिती 11 सप्टेंबर 2017ला वन कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली। राज्यातील 46 लाख मतदारांना मिळणार नवीन रंगीत ओळखपत्र। नव्याने ओळखपत्राची मागणी केलेल्या राज्यातील सुमारे 46 लाख मतदारांना नवीन रंगीत ओळखपत्र मिळणार असून अर्ध्याहून अधिक मतदारांना ओळखपत्राचे घरपोच वाटप झाले आहे। उर्वरित ओळखपत्रे मतदानापूर्वी मतदारांना देण्यासाठी निवडणूक यंत्रणेमार्फत विशेष प्रयत्न केले जात आहेत। लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे। प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी वैध मतदार छायाचित्र असणे आवश्यक आहे। यासाठी भारत निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदारास ओळखपत्र दिले आहे। महिलेचा महिलेकडूनच विनयभंग। पुरुषांकडून महिलेचा विनयभंग झाल्याची घटना नियमित घडत असतात, मात्र एका महिलेकडूनच महिलेचा विनयभंग होण्याची दुर्मिळ घटना साताऱ्यात उघडकीस आली आहे। उपनगरमध्ये राहणाऱ्या एका 29 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी फलटण तालुक्यातील एका 35 वर्षीय महिलेवर गुन्हा दाखल केला आहे। अशा प्रकारचा गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्यात पहिल्यांदाच दाखल झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले। त्यामुळे या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक प्रदीप कुमार जाधव यांनी स्वतःकडे घेतला आहे। लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी किंवा 2 तासांची सवलत देण्यात येणार असून या संदर्भात शासनाने आदेश काढले आहेत। मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते। मात्र गेल्या काही निवडणुकांमध्ये असे दिसून आले की संस्था आस्थापना भरपगारी सुट्टी किंवा सवलत देत नाहीत। त्यामुळे अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले। त्यामुळे निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना सुट्टी किंवा 2 तासाची सवलत मिळणार आहे। मुक्या प्राण्यांना रंग लावल्यास होऊ शकते शिक्षा। रस्त्यावरील बेवारस प्राण्यांना रंग लावल्यास, त्यांच्या अंगावर होडीतील गरम पाणी टाकल्यास किंवा त्यांना इतर कोणताही त्रास दिल्यास हा प्रकार प्राणी क्रूरता कायदा 1960 आणि हाच प्रकार वन्यजीवांबाबत झाल्यास वन्यजीव संरक्षण कायदा 1972 सुधारणा कायदा 2002 नुसार शिक्षेस पात्र आहे, अशी माहिती अमरावती जिल्ह्याचे ॲनिमल रेस्क्युअर अभिजित दानी यांनी दिली। अधिवेशनात मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यात अधिकाऱ्यांकडूनच विलंब। 2014च्या हिवाळी अधिवेशनातील आश्वासनासंबंधीचा विधानसभा समितीचा अहवाल शासनाला फेब्रुवारी 2019 मध्ये सादर करण्यात आला असून विधिमंडळ अधिवेशनात मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यात अधिकाऱ्यांकडून विलंब केला जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे। यामुळे अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करणारे धोरण शासनाने आखावे अशी शिफारस विधानसभेच्या आश्वासन समितीने केली आहे। मतदानासाठी इपिक कार्डाशिवाय आणखी 11 दस्तावेज चालणार। मतदानासाठी भारत निवडणूक आयोगाचे ओळखपत्र नसेल आणि मतदार यादीत नाव असेल तर अशावेळी अन्य 11 प्रकारे आयोगाने ग्राह्य केलेल्या ओळखपत्रांच्या माध्यमातून मतदारास आपला हक्क बजावता येईल। मतदानासाठी मतदान यादीत नाव असणे आवश्यक आहे। यामध्ये पासपोर्ट, वाहन चालक परवाना, छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे ओळखपत्र, छायाचित्र असलेले बँकेचे पासबुक, पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत महसूल निर्मिती निर्देशांक द्वारे दिलेले स्मार्ट कार्ड, मनरेगा कार्यपत्रिका, कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज, खासदार, आमदार, विधान परिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र आणि आधार कार्ड यांचा समावेश आहे। IPLच्या साखळी फेरीचे वेळापत्रक जाहीर। भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने
मंगळवारी IPLच्या साखळी फेरीचे वेळापत्रक जाहीर केले आणि त्यानुसार प्रत्येक संघ घरच्या मैदानावर किमान 7 सामने खेळणार आहे. 23 मार्च ते 5 मे या कालावधीपर्यंतचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून उद्घाटनीय सामना गतविजेता चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंज बंगळुरू यांच्यात होणार आहे. प्लेऑफ, एलिमिनेटर आणि अंतिम सामन्याच्या तारखा यात जाहीर करण्यात आलेल्या नाही, पण 12 मेला अंतिम सामना होण्याची शक्यता आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याने विनयभंग केल्याचा आरोप करीत डॉक्टर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न. अमरावती येथील जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यासह फार्मासिस्ट आणि अन्य एका डॉक्टरने विनयभंग केल्याचा आरोप करीत आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी पीडित महिला डॉक्टरने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे. येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात सोमवार 18 मार्च रोजी दुपारी ही घटना घडली. पोलिसांनी विनयभंग प्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश आसोले, आरोग्य केंद्रातील फार्मासिस्ट राजेंद्र साठी आणि डॉक्टर हेमंत फुके यांच्या विरोधात रविवारी गुन्हे नोंदवले आहेत.